पाताळगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ग्लेन नाझरेथचा दुर्दैवी अंत. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना 16 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. वयाळ गावाजवळील नदीपात्रात ही दुर्घटना घडली असून संध्याकाळी स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने युवकाचा शव पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. युवकाचे नाव ग्लेन नाझरेथ, वय अंदाजे 30, राहणार लोधिवली टाउनशिप असे असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ग्लेन हा पाताळगंगा नदी परिसरात पोहण्यासाठी आला होता. दरम्यान तो अचानक पाण्यात बेपत्ता झाल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टीमचे अमित गुजरे यांनी तातडीने रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यात सहभाग घेतला. पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर संध्याकाळी ग्लेन नाझरेथ यांचा शव नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. मात्र संबंधित युवक नेमका कोणत्या कारणामुळे नदीत गेला, त्याला पाण्याचा अंदाज आला का किंवा इतर कोणते कारण होते का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान नदी, धरण किंवा अनोळखी पाणवठ्यांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच माहिती नसलेल्या ठिकाणी पाण्यात उतरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज खालापूर तालुक्यातल्या चौक आउटपोस्टमध्ये लोधिवली नावाचं गाव आहे. तिथून वयाल नावाच्या या नदीपात्रा शेजारी ग्लेन नावाचा एक युवक जो लोधिवली कॉलनीमध्ये राहायचा, त्याचं या ठिकाणी पोहायला आलेला असताना बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार सर आणि चौक पोलीस स्टेशनचे विशाल पवार सर या दोघांनी या ठिकाणी आम्हाला कॉल दिला. त्या अनुषंगानं या ठिकाणी गणेश म्हात्रे नावाच्या युवकाने आणि त्याच्या मित्रांनी बरीच मेहनत केली आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी त्या मुलाचं शव बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश जरी आलं असलं तरी अशा भौगोलिक परिस्थिती न पाहता या ठिकाणी डेअरिंग करणाऱ्या लोकांनी या ठिकाणी येऊ नये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये एवढंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.